विद्यार्थी मित्रांनो, बघा काल DMERच्या फायनल रिस्पॉन्स शीट सर्वांच्या रिलीज करण्यात आलेला आहे। तर DMER अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यामध्ये फार्मासिस्ट, समाजसेवा अधीक्षक, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट अशा विविध पोस्टसाठी भरती जी आहे ते सुरू आहे। तर सर्वांच्या काल रिस्पॉन्स शीट आलेले आहे आणि काहींना या ठिकाणी रिस्पॉन्स शीट चेक करण्यामध्ये प्रॉब्लेम आलेला होता। त्या सर्वांनी आपल्याला त्याबद्दल माहिती विचारली, तर सर्वांना आपण मदत करून त्यांना रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून दिलेली आहे। तर या ठिकाणी बघा खूप साऱ्या मुलांच्या आपल्याकडे रिस्पॉन्स शीट आलेले आहे। तर त्यावरून या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ह्या सर्व रिस्पॉन्स शीट आपण या ठिकाणी ॲनालाइज करणार आहोत आणि यावरून बघा अंदाजा आपल्याला येऊन जाईल की कोणाची एग्जाम कशी होती, कोणती शिफ्ट कठीण होती, त्यानंतर कोणाचे क्वेश्चन किती कॅन्सल झालेले आहे, किती प्रश्नांचा फरक पडलेला आहे, सर्व आपण चेक करणार आहोत। आणखीन आपल्याकडे 10-12 रिस्पॉन्स शीट येणार आहे, त्या सर्व रिस्पॉन्स शीटचा आपण ॲनालाइज करणार आहोत। तर या ठिकाणी खूप साऱ्या मुलांनी असे मेसेज पाठवले आहे की त्यांचे जे सुरुवातीला मार्क्स होते त्या मार्क्सपेक्षा आता त्यांचे 4 ते 6 मार्क्स कमी या ठिकाणी भरलेले आहे। तर असे का झाले, तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतले होते की काही क्वेश्चनचे उत्तर जे आहे ते चुकीचे देण्यात आलेले होते या परीक्षेमार्फत। तर त्याच प्रश्नाची आता त्यांचे उत्तर जे आहे ते कमी झालेले आहे, ते मार्क्स कमी झालेले आहे आणि सोबत काही प्रश्न जे आहे ते कॅन्सल देखील झालेले आहे। तर त्या सर्वांचे मार्क्स जे आहे ते कमी भरत आहे, त्यामुळे याचा कट ऑफवर देखील खूप मोठा परिणाम होणार आहे। बघा 6 ते 8 मार्काचा परिणाम कट ऑफवर खूप मोठा होणार आहे। तर या ठिकाणी आपण सर्व काही ॲनालाइज करून कट ऑफबद्दल जी आहे ती माहिती घेणार आहोत की कट ऑफ नेमका तुमचा काय राहणार आहे। आणि यानंतर बघा आता या सर्व गोष्टीनंतर आता पुढील प्रोसिजर काय राहणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा DMERच्या संदर्भामध्ये सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते। काल रिझल्टबद्दल देखील सर्वात आधी आपल्याच चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात आलेली होती। तर बघा आता तुमची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर यानंतर तुमची जी आहे ती मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे। तर बघा DMERच्या याच्यामध्ये एक्झाममध्ये खूप साऱ्या शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे। फार्मासिस्ट पदाकरिता या ठिकाणी खूप साऱ्या शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे। सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटची एक्झाम देखील खूप साऱ्या शिफ्टमध्ये झालेली आहे। ज्या पदाकरिता जागा जास्त होत्या त्या ठिकाणी बघा खूप साऱ्या शिफ्टमध्ये एक्झाम झाल्यामुळे त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन आपला रोल प्ले करणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स जे आहे ते वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात, परंतु जास्तीत जास्त चान्सेस असतो मार्क्स इन्क्रीज होण्याचा आणि तुमचे देखील मार्क्स या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये इन्क्रीज होणार आहे। तर आता ही नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जी आहे ती नेमकी कधी होणार आहे, तर बघा नॉर्मलायझेशनची प्रक्रिया आणि त्याचे मार्क्स तुम्हाला माहीत पडणार आहे पहिल्या मेरिट लिस्टमध्ये। आणि पहिली मेरिट लिस्ट सेकंड रिस्पॉन्स शीटनंतर 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये बघायला मिळत असते। तर बघा DMERची पहिली मेरिट लिस्ट देखील तुम्हाला आतापासून 1 ते 1.5 महिन्याच्या आत जी आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्या संदर्भात अपडेट देखील तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलमार्फतच देण्यात येईल, त्यामुळे चॅनलला जॉईन करून घ्या। तर बघा, तर या ठिकाणी कट ऑफ डिस्कस करण्यासाठी खूप वेगवेगळे पॉईंट्स आहे। जागा किती होत्या, कॅटेगरी वाईज कोणाला कसे मार्क्स मिळत आहे, त्यानंतर बघा नॉर्मलायझेशनचा फरक आणि त्यानंतर किती मार्क्स कोणाचे कमी झाले, ते सर्व काही घटकाचा अभ्यास करून कट ऑफचा प्रेडिक्शन जो आहे तो द्यावा लागतो। तर या ठिकाणी सध्या घाई करून काही फायदा नाही। सर्वांचा डाटा जोपर्यंत आपल्याजवळ येत नाही तोपर्यंत आपण प्रॉपर जी आहे ती कट ऑफबद्दल या ठिकाणी प्रेडिक्शन करू शकत नाही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। तर सर्वांनी जास्तीत जास्त या ठिकाणी क्वांटिटीमध्ये कमेंट करा की तुमची कॅटेगरी काय होती, तुमची या ठिकाणी शिफ्ट कोणती होती, कोणत्या दिवशीची होती आणि कोणती पोस्ट होती आणि तुम्हाला मार्क्स सुरुवातीला किती होते आणि नंतर आता किती झाले आहे। बस इतकं टाईप करून तुम्ही कमेंटमध्ये सेंड करा, जेणेकरून आपल्याला कळून येईल की तुमचे मार्क्स किती चेंज झालेले आहे आणि कॅटेगरी वाईज
जे आहे ते मार्क्स किती पडत आहे, तर त्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की कट ऑफ किती जाऊ शकते. आणि सोबत टेलिग्रामचा पोल देखील आपण तयार केलेला आहे. टेलिग्राम चॅनलवर आपण सर्व पोस्टसाठी वेगवेगळे टेलिग्राम चॅनल तयार केलेले आहे, जेणेकरून कन्फ्युजन झाली नाही पाहिजे. सर्व पोस्टसाठी प्रत्येकाला या ठिकाणी वेगवेगळं प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे. तर या ठिकाणी आपण 4 ते 5 टेलिग्राम चॅनल तयार केलेले आहे. बघा, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटसाठी वेगळं टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे. आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. टेलिग्रामचे चॅनल देखील आपण अलग स्पेशल तयार केलेले आहे. तर बघून घ्या, या ठिकाणी लॅब असिस्टंटसाठी आपण स्पेशल टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे. यामध्ये फक्त लॅब असिस्टंटची एक्झाम देणारे कॅन्डिडेट्स आहे. त्यानंतर फार्मसीसाठी स्पेशल चॅनल तयार केलेलं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही डिस्कशन करू शकता तुमच्या कट ऑफबद्दल, क्वेश्चनबद्दल काही डाऊट असेल तर. त्यानंतर बघा, या ठिकाणी DMER वाहन चालकसाठी सुद्धा एक स्पेशल चॅनल तयार केलेलं आहे. वाहन चालकच्या जास्त जागा आहे नाही आणि फॉर्मसुद्धा कमी आले, परंतु खूप साऱ्या मुलांनी रिक्वेस्ट केले होते की याबद्दल देखील माहिती सांगा, म्हणून वाहन चालकाचे देखील चॅनल सुरू केलेले आहे. समाजसेवा अधीक्षकचे आपल्याकडे बघा 518 मेंबर जॉईन झालेले आहे आणि यामध्ये कॅटेगरी वाईज सर्व पोल्स वगैरे टाकलेले आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हा. त्यानंतर बघा, या ठिकाणी GMC धर्मदाय प्रत्येक याच्यासाठी आपण वेगवेगळे चॅनल सुरू केलेले आहे. तर सर्वांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि बघा, कट ऑफचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत डिटेलमध्ये ॲनालाइज करून कट ऑफबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. फक्त तुम्हाला आता जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी द्यायची आहे. ती माहिती जितकी जास्त येईल तेवढा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी ॲक्युरेट आपण प्रेडिक्ट करू शकू. तर बघा, प्रोसेस आता याची राहणार आहे लवकरात लवकर फास्ट प्रोसेस होणार आहे. पहिली मेरिट लिस्ट येईल, त्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशन मार्क्स माहीत पडेल आणि त्यामध्ये कोण एक्झामसाठी क्वालिफाय झालेले आहे आणि कोण डिस्क्वालिफाय झालेले, कोणाला या ठिकाणी 45% खाली मिळालेले आहे. ज्यांना पण या ठिकाणी क्रायटेरियाच्या कमी मार्क मिळालेले आहे त्यांचे नाव पहिल्या मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट नसणार आहे. आणि पहिली मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स मिळाले ते माहीत पडणार आहे. आता जे तुमचे सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये स्कोर आहे त्या स्कोरपेक्षा तुमची मेरिट लिस्टमध्ये जे मार्क येणार आहे ते जास्तच राहणार आहे. आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल एका महिन्यानंतर. त्यामध्ये DVसाठी कोण पात्र झालेले आहे त्यांचे सर्वांचे त्या ठिकाणी नाव राहणार आहे. आणि DVची प्रोसिजर झाल्यानंतर बघा तुम्हाला नियुक्ती वगैरे भेटणार आहे. तर DVमध्ये देखील तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी सर्व काही प्रोसेस करायची आहे. DVमध्ये सुद्धा खूप साऱ्या मुलांना डिस्क्वालिफाय केले जाते. तर त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सर्व काही चेक केल्या जाते. जर तुम्ही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वगैरे बनवलेले नसेल तर तुम्ही आत्ताच ते तयार करून ठेवा. सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहे. आणि काही मुलांना तर आपण असे पण ऐकलेले आहे की ज्यांनी फॉर्म भरताना रिसिप्ट टाकलेल्या होत्या त्यांना मागच्या वेळेस बघा काय झाले होते की रिसिप्ट काही मुलांनी फॉर्म भरायच्या वेळेस रिसिप्ट अपलोड केली होती. त्यांना परीक्षा तर दिली, त्यांनी क्वालिफाय तर केले, पण DVच्या वेळेस त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी तुमच्याकडे ओरिजिनल रजिस्ट्रेशन नसल्यामुळे तुम्हाला डिस्क्वालिफाय त्या ठिकाणी केले असे सांगितण्यात आले होते. तर त्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन देखील घेतली होती, परंतु त्यांना म्हणण्यात आले होते की बघा तुम्हाला फक्त एक्झाम देण्यासाठी एक्झामचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला चान्स देण्यात आला होता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यासोबत तुमची जर पुढे देखील एक्झाम असेल, जसे GMC झाले, महानगरपालिका, तलाठी, त्यानंतर ग्रुप C, ग्रुप B सर्व परीक्षेसाठी तुम्हाला या ठिकाणी आपण PDF कोर्स तयार केलेला आहे. फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला सर्व PDF कोर्स या ठिकाणी भेटणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो सर्व PDF. बघा, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, त्या ठिकाणी पंचवार्षिक योजना, आर्थिक संकल्पना, राज्यघटना, पुस्तक लेखके, सर्व घटकांवर या ठिकाणी तुम्हाला PDF भेटणार आहे फक्त 200 रुपयामध्ये. त्यानंतर बघा, स्टाफ नर्ससाठी स्पेशल PDF कोर्स तांत्रिक सिलेबससाठी लॉन्च केलेला आहे. सर्व टॉपिक्सवर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 10,000 MCQज भेटणार आहे. तर ज्यांना देखील ही PDF कोर्स हवे आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर मेसेज करा. फक्त 200 रुपये प्राईस ठेवण्यात आलेली आहे.